नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मनपाने फेरमूल्यांकन न करताच काढल्या आचारसंहितेचा पत्रकार परिषदेत आरोप. कामे होणार कशी? परभणी 2022 ते 2023 या काळातील दूरसूचीनुसार मंजूर झालेल्या भुया संहितेत काढल्याचा आरोप काँग्रेसचे माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी माजी आमदार बाबाजानी दुराणी, माजी आमदार सुरेश देशमुख, नदीम इनामदार, सुनील देशमुख, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती. भगवान वाघमारे म्हणाले की आमचा विकासाला विरोध नाही, मात्र जर फेरमूल्यांकन झाले नाही तर न्यायालयात दाद मागू. पुढच्या 30 वर्षाचे नियोजन करू. एखादी योजना तयार होते ती अशी वाया जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. टँकर व कचरामुक्त शहरांची प्रशासकांच्या काळात जी अवस्था झाली तीच अवस्था या योजनाची होण्याची भीती आहे. अधिकारी मंत्रालय सवालही त्यांनी केला. आजवी 2034 पर्यंत दिल्या नाही. त्याच्यानंतर एक काय ड्रेनेज नाही, जोपर्यंत ड्रेनेजला तुम्हाला सगळ्यांना ड्रेनेज मान्य होत असते ते सगळ्याने मान्य केलं. या पद्धतीने कॉल केलं. एक काम 10 वर्ष आणि हे काम होईपर्यंत कुठलेही रस्ते करू नये असे शासनाचे निर्देश. आता रस्ता पण होणार ज्या ऑर्डर आहेत ना ते फायनल होती नाही का? तुम्हाला ड्रेनेजचा नियम सेंटरमधून आणि त्यावेळेस त्याच्यानंतर ह्याच योजनेतून पूर्ण पैसे तुमच्या कानावर घालायचं एवढंच. कल है सब मुलाकात, कल मुलाकात हमें इच्छुक होते. नगरपालिकेची निवडणूक सुद्धा काही दिवसात आता होणार आहे. अशा सिच्युएशनमध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी 550 कोटीची टेंडर आचारसंहितेच्या काळात लावली. 15 तारखेला आचारसंहिता लागली. 15 तारखेला यांनी कॉल केली टेंडर आणि 16 तारखेलापासून ती विक्री सुरू केली. म्हणजे 100% कायद्याची पायमल्ली. चुकीच्या पद्धतीने काय टेंडर काढणे, लावणे, त्याच्यातून अनेक पद्धती उत्पन्न होते. त्या पद्धतीने काम करणे. असं हे जुनं टेंडर असून जुनं नाही, नवीन प्रशासकीय मान्यता आहे. नवीन प्रशासकीय मान्यता येऊन 8 दिवस झाले, पण टेंडर प्रशासकीय आचारसंहितेमध्ये ही जी निविदा काढण्यात आली आहे ह्याच्या मागे नेमकी प्रेशर कोणाचं आहे? सत्तेतले लोक, सगळे सत्तेत जेवढे लोक आहेत तेवढेच. नेमकी कोण असं? नेमके म्हणजे आता काय तुम्हाला सगळं माहिती आहे नेमके काय सत्ता कोण चालवायला नाही, कारण आजपर्यंत मागील अनेक वर्षापासून प्रशासकच चालवत आहे. 4 वर्ष कोणतीही पार्टी असं प्रशासकाच्या माध्यमातून हे सगळे सत्तेतले लोक ओळख आले त्यांच्या मार्फत चालू आहे हे सगळं. एकूण किती कोटी रुपयाचा घोळ असं हे 550 कोटी रुपयाच्या निविदा आहेत आणि या 550 कोटी निविदा आचारसंहितेच्या काळात लागले. हे बेकायदेशीर आहे एवढंच म्हणणं आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.